तर आपण आवरगाव या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. अलीकडले काय नाव आहे तुमचं? तर आवरगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण पाहूयात की आवरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज सैराट फार्म आरची या ठिकाणी येत आहेत. तर आपण काही महिलांची प्रतिक्रिया घेऊ की त्यांचा याबद्दल काय म्हणणं आहे. ताई, आज सैराट फार्म आरची ह्या महाराष्ट्र शासनाने निवडलेलं जे गाव आहे तुमचं, जे स्मार्ट यादीमध्ये आहे त्या गावाचं भेट देण्यासाठी येत आहेत, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आमच्या आवरगावसाठी, आदर्श आवरगावसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की कारण आमच्या गावामध्ये स्वच्छ, सुंदर, आदर्श, प्रभावशाली गाव आहे आणि या गावासाठी हे प्रसिद्ध अभिनेत्री भेट देत आहेत. हे आमच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण अभिमानाची थाप तर भेटणारच आहे, कौतुक तर होणारच आहे, पण त्याबरोबरच आम्हाला पुढील कार्यासाठी प्रोत्साहन भेटणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर, साहजिकच आहे की त्या भेट दिल्यानंतर त्यांचे काही मार्गदर्शन लाभणार आहे आणि पुढील कार्यासाठी काही चांगल्या सूचक गोष्टी भेटणार आहेत आणि गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज कोणी शिक्षिका जे की जिल्हा परिषद शाळा आहे या गावामध्ये आदर्श शिक्षक आहेत, ते आपल्याला त्यांच्याशी आपण चर्चा करू. मॅडम, आपल्या जी गावची आदर्श शाळा आहे जिल्हा परिषदची, तर या जिल्हा परिषद शाळेमधून आपण जे लहान मुलं आहेत, जे घडतात, पिढी घडती, त्या मुलांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता? निश्चित आम्ही विद्यार्थ्यांचा सर्व गुण संपन्न असा विकास होईल या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि निश्चितच आज रिंकूताई राजगुरू या ठिकाणी येत आहेत, तर विद्यार्थ्यांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल की आपल्यामध्ये जर सुप्त गुण असेल, कला असतील, तर आपण कुठल्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो. यातून आमचे विद्यार्थी निश्चितच प्रेरणा घेतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल रिंकूताई राजगुरूमुळे. बरोबर आहे. आज रिंकूताई राजगुरू येणार जे सैराट फार्म आहेत आणि ते या गावात येत असल्यामुळे महिलांमध्ये बी अति उत्साहाचं वातावरण आहे. आणि खरंच जे महाराष्ट्र शासनानं जे गाव निवडलेलं आहे आदर्श ग्रामपंचायत आवरगाव, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे की खरंच त्यांनी योग्य निवड केलेली आहे. या गावामध्ये मी या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करते, तर काम करत असताना अतिशय सर्व उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. स्वच्छतेचे उपक्रम असतील, बालविवाह निर्मूलन उपक्रम असतील, महिलांना प्रोत्साहन देण्याचे उपक्रम असतील, बालवृद्ध लहान विद्यार्थी मुलांपासून ते अबाल जे वृद्ध आहेत त्यांना सर्वांचा विकास होईल अशा प्रकारे या गावामध्ये उपक्रम राबवले जातात. आणि निश्चितच या गावाची निवड ही योग्यच केलेली आहे असं मला वाटतंय. बरोबर, साहजिकच या गावची निवड म्हणजे एक चांगल्या